तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली 2014 ला मला कन्व्हेन्शन लागलं होतं, त्याच्यामुळे मला 2014 ची विधानसभा लढता आली नाही। 2014 ला साहेब सुद्धा मला सांगितलं होतं की तुझ्या मिसेसला उभं कर, पण साहेब आमच्याकडे ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये आमच्या महिला आमच्या माता बहिणी फार कमी येतात, त्यामुळे त्यावेळेची संधी सुद्धा माझ्या स्वतःच्या स्वखुशीने मी सांगितलं की साहेब कुणालाही द्या, आम्ही त्या ठिकाणी त्यांचं काम करू। दिवस गेला त्याने सांगितलं की संतोष बागरला त्या विधानसभेमध्ये येऊ द्यायचं नाही। आता हे कार्यकर्ते म्हणाले संतोष बागरला विधानसभेमध्ये येऊ द्या, मग साहेब त्याचे साक्षीदार बरोबर साहेब, बरोबर। आणि मला साहेब त्या ठिकाणी येऊ दिलं नाही आणि माझ्या शिवसैनिकांना मग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मोठा दिला, तो उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला, आम्ही काहीच केलं नाही त्या ठिकाणी। मी साहेब आतापर्यंत शिवसेनेला 2006 पासून मी त्या ठिकाणी शिवसेनेचा बाल शिवसैनिक आहे। माझा जन्म 1983 ला आहे। मला 25-26 वर्षामध्ये जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली, 35 वर्षामध्ये मी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो। साहेब मी आपल्याला एवढंच सांगतो की जिल्हा प्रमुख होताना सुद्धा शिंदे साहेबांनी मला सपोर्ट केला, माझ्यावरती अनेक संकट आले त्यावेळेस सुद्धा सपोर्ट केला। 2019 ला साहेब आता हे त्यावेळेस निवडणूक झाली आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो की जो प्रकार घडला त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आंबेडकर साहेब माझ्या सोबत होते। साहेब आपण जर तुम्हाला सांगतो इकडे जर शिंदे साहेबांकडे जर नसतो आलो तर आपल्या लोकांनी गट्टा चांगलाच बसवला असता, 100% झपाटून तुम्हाला सांगतो। साहेब 2019 ला मला 11,500 मतांनी निवडून दिलं आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने 2024 ला या संतोष बागरला 42,500 मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं। साहेब संपूर्ण आशीर्वाद सन्माननीय शिंदे साहेबांचा आहे। साहेब मी तर तुम्हाला सांगेल, तुम्ही तर त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही जन्म घेतलाय, मला तरी असं वाटतं या महाराष्ट्रात नाही, या भारत देशामध्ये नाही, अरे संपूर्ण जगामध्ये असा नेता होणार नाही मित्र जगात। एकनाथ शिंदे साहेब म्हणल्याच्या नंतर अंगावरती काटा उभा राहतो दुश्मनाचा मित्र जगात, सोपा नाही बोलायचं नाही खेळता, पण शिंदे साहेबांसोबत जर खेळण्याचं काम केलं त्याचा गेमच आहे, अरे लक्षात, कारण की काम आहे मित्र जगात ठेवा, काय कामाच्या जोरावरती कामाच्या पाठीवरती साहेब हे संतोष बागर काय हो, या संतोष बागरच्या पाठीवरती सन्माननीय शिंदे साहेबांचा हात आहे, म्हणून या ठिकाणी या संतोष बागरला 12 हातीचं बळ मित्र आणि एकटा संतोष बागर काय करू शकतो। साहेब तुमच्या आशीर्वादाने एवढंच सांगेल, मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण माझ्या या हिंगोली जिल्ह्यातला माझा सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी जेवढं मला खुश करता येईल तेवढं तुम्हाला सांगतो मी खुश करण्याचं काम केलंय। मित्रांनो तुम्ही माझ्यावरती नाराज आहात का खुश आहात? तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन तुम्ही सांगा, संतोष बागर काम चांगलं करतोय का खराब करतोय? साहेब सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत तुमचा हा पाईप त्या ठिकाणी लोकांच्या सुखादुःखामध्ये जातो साहेब। कुणाचं दुःख असेल, कुणाचं सुख असेल, कुणाची गरिबी असेल, कुणाचं लग्न असेल, साहेब ज्या त्याच्यामध्ये मला भाग घेता येईल, ज्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी कुणी दुःखी असेल त्या ठिकाणी हा तुमचा शिवसेनेचा मावळा त्या ठिकाणी त्याचं समाधान केल्याशिवाय राहत नाही साहेब। त्या ठिकाणी रात सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसा दिवस करतो। घरचे साहेब तुम्हाला सांगतो की मलाही 2 मुले भाऊ आहे, मोठा परिवार आहे या ठिकाणी साहेब, माझ्यावर तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात। आपण मला खूप मोठ्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी केली साहेब। आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही, ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका हे तर सोडून द्या, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला मी शब्द देतोय, या तिन्ही विधानसभेवरती शिवसेनेचा भंग पडलेला कारण की मला माहित आहे
की माझा शिवसैनिक हाडाचं पाणी करतो साहेब. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मागच्या नगरपालिकामध्ये साहेब, कलमनुरी असेल, औंढा असेल, हिंगोली असेल, लोकांनी सांगितलं की आता संतोष बांगर कशासाठी करून एवढा मोठा पक्ष, इतके मोठे पैसेवाले, कसं काय होईल साहेब? तुमच्या आशीर्वादाने, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या हिंगोली शहरामध्ये तुम्हाला सांगतो की जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 50% शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान आम्ही घेतलं. चांगल्या चांगल्या धुरंधराच्या सभा त्या ठिकाणी साहेब झाल्या. त्या धुरंधराच्या सभेला या शहरातून साहेब इमानदारीनं माणूस किंवा आमची माय बहीण सुद्धा गेली नाही. एवढं मोठं प्रेम तुम्हाला सांगतो की साहेब शिंदे साहेब आमच्यावरती करतात. या ठिकाणी साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगेल की त्या दिवशी नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं की साहेब गद्दाराला थारा देऊ नका. ज्यांनी पक्षाची गद्दारी केली तुम्हाला सांगतो सोबत राहून जर कोणी पाठीमध्ये जर खंजर खुपसत असेल तर साहेब ते आपल्याला कळत नाही. मग दुश्मन समोर येऊ द्या साहेब, हे शिवसेनेचे मावळे त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. म्हणून या ठिकाणी साहेब एक चांगला संपर्क प्रमुख तुम्ही आम्हाला दिलाय. साहेब आनंदराव जाधव साहेबांना सगळ्यांची मागणी साहेब, आनंदराव जाधव साहेब नांदेडला त्या ठिकाणी एका विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम करत होते. साहेब या माणसाबद्दल आज या ठिकाणी आहेत म्हणून मी सांगत नाही, पण ज्या ठिकाणी चुकत असेल त्या ठिकाणी आमदारही जर असला तर त्याला त्याच पद्धतीने सांगण्याची ताकद या संपर्क प्रमुखामध्ये आनंदरावजी जाधव साहेबांमध्ये आहे. सगळ्यांना घेऊन चालले, सगळ्यांना सोबत घेऊन चालले, प्रेमानं काम करणे आणि त्या पद्धतीनं शिवसेनेची वाढ करणे. जर कोणी संपर्क प्रमुख साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नंबर 1 चा मी म्हणणार नाही, पण नंबर 1 चा संपर्क प्रमुख कोणी जर असेल तर ते सर्वांनी आनंदरावजी जाधव हे साहेब. का सांगतोय? कारण की साहेब आता या सभेचं जे आढावा बैठक होती साहेब, मी फॅमिलीला घेऊन तुम्हाला सांगतो की रामेश्वरला गेलो. मला 29 तारीख दिली आणि मी या ठिकाणी नव्हतो. माझ्या या कार्यकर्त्यांनी सगळ्या जणांनी तुम्हाला सांगतो मी तिकडून फोन करून सांगितलं की सन्माननीय आपले नेते श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत. साहेब या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही ते दौरा सोडा आणि वापस या. साहेब मी काल संध्याकाळी पोहोचलो आणि शहरामध्ये येऊन बघतोय तर संपूर्ण शहर या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांनी सजून ठेवलं. पताके असतील, बँड असेल, डीजे असेल, तुमचे होल्डिंग असतील, झेंडे असतील, त्या ठिकाणी लावून ठेवलं. साहेब माझ्या कार्यकर्त्यांना मी तर सांगेन की मी भाग्यवान आहे की मला या शिवसैनिकासारखे कार्यकर्ते मला भेटले. साहेब फक्त आदेश द्यायचे काम आहे. आदेश देण्याच्या नंतर मागचा पुढचा विचार न करता माझा कार्यकर्ता त्या समोरच्याला भिडल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे सर. आणि तुमच्याच आशीर्वादाने सर, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने सर, मागच्या कलमनुरी विधानसभेमध्ये अरे 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी नाही तर आपल्या या कलमनुरी विधानसभेसाठी सन्माननीय एकनाथ भाई शिंदेनी 3000 कोटी या ठिकाणी आम्हाला दिले साहेब. 3000 कोटी. त्या कलमनुरी मतदारसंघामध्ये साहेब मोठा रस्ता दिसत नव्हता. लोक आम्हाला सेवा द्यायचे. पण आज या ठिकाणी मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू इच्छितो की त्या कलमनुरी मतदारसंघामध्ये सगळे 80% वर त्या ठिकाणी रस्ते आम्ही केले. नळाची पाईपलाईन असेल, ड्रेनेज असेल, चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं काम साहेब आम्ही त्या ठिकाणी केले. आणि माझ्या कार्यकर्त्याला साहेब जिथं जिथं गरज पडत असेल साहेब, मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस तुम्हाला सांगतो की 2, 4, 5 गाड्या माझ्या मतदारसंघामध्ये येऊ द्या. तुम्हाला वाटेल की बाबा आमदार काही बोलते. किती गाड्या होत्या साहेब? 4-5 गाड्या गरीब मतदारसंघ. पण आज साहेब सन्माननीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं माझ्या संपूर्ण कार्यकर्त्याकडे मला तरी असं वाटतं की 70% कार्यकर्त्याकडे माझ्या गाड्या झाल्या साहेब. म्हणजे त्या पद्धतीचं काम गावागावामध्ये जाऊन नुसतं असेल. पण इथं तुम्हाला सांगा ग्रामपंचायत टोटल शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे साहेब. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, हे साहेब मी काय कोणामध्ये बोलाची भात आणि बोलाची कडी हा संतोष बागर कधीच करत नाही. मार्केट कमिटी असेल, बँक असेल, आता उद्याची बँक आहे त्या बँकेवर सुद्धा तुम्हाला मी खात्रीने सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा
शिवसेनेचाच माझा उमेदवार निवडून गेल्याशिवाय राहणार नाही. निवडून देणार आहात का नाही? जर हात बरी करून सांगा. पुकार आले का तुम्हाला? मग शिवसैनिक कसा असावा? चला, छत्रपती शिवाजी महाराज की साहेब, या कार्यकर्त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. भरपूर आहे. त्याच ताकदीनं साहेब येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती सुद्धा 100% मी तर खात्रीनं सांगेन 52 जिल्हा परिषद सदस्य आहेत साहेब आमचे. आतापर्यंत 2009च्या नंतर मला वाटतं की सुंदर साहेब एक हाती सत्ता ही शिवसेने महिलेची त्या ठिकाणी समज झाली. पण साहेब त्या ठिकाणी तुमच्या या बायकांना त्या ठिकाणी मान भेटला आणि त्या ठिकाणी हे दोन्ही चारही सदस्य त्या ठिकाणी निवडून आले. साहेब मी आपल्याला एवढंच सांगेन की आजूबाजूच्या परिसरातली कुठलची तर तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली तर साहेब हा संतोष बांगर घोड्या हाराने काय करणार नाही. हा संतोष बांगर साहेब जीवाचं रान करतो. अंतकरणातून तुम्हाला सांगतो की काम करतो. त्यामुळे तुम्हाला सांगतो की हा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. साहेब या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत म्हणून त्यांचं नवल करू नये. पण साहेब या महाराष्ट्रामध्ये मंत्री कसा असावा तर मला वाटते ते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या रूपामध्ये आपण सगळ्यांनी बघावं. का तुम्हाला सांगतो? कारण की साहेब किती मोठ्या मीटिंग मध्ये कुठे मोठ्या कामामध्ये जर असला आणि आम्ही जर फोन केला तर साहेब त्यांचा फोन आम्हाला रिटर्न येतो. काय काम आहे विचारून ते काम विचारपूर्वक तुम्हाला सांगतो पार करतात. पण साहेब बाकीच्या मंत्र्यांचं जर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सांगतो घोड्यावरूनच शेळ्या राखायचे, घोड्यावरूनच शेळ्या हाकायचे. साहेब हे कुठेतरी आपल्याला आपल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम हे लोक करतायत. हे आपण जबाबदारी आपण तुम्हाला सांगतो की आम्हाला माहित आहे की तुम्ही हुशार आहात. तुम्ही पहिल्या युवराजासारखे नाही. आपल्याला तळागाळातलं सगळं माहित आहे. पहिल्यांदा साहेब इमानदारीने माझ्या दोन्ही लेकरांची शपथ दिली. त्यावेळेस आमदार होतो मी जिल्हा प्रमुख होतो मला एकदाही फोन उचलला नाही. मला थोडे नंबर माहित नाही. पण सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेबांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. केव्हाही जर फोन केला तर तुम्हाला सांगतो त्या फोनला प्रतिसाद असतो आणि काम जाग्यावरतीच त्या ठिकाणी करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर श्रीकांत शिंदे साहेबांमध्ये असते. तर बाकीच्या मंत्र्याला जर आम्ही फोन केला तर साहेब आमचा फोनही जात नाही आणि रिटर्न तिकडून फोनही येत. म्हणून साहेब जास्त जर बोललं तर तुम्हाला माहिती आहे पुन्हा रताळाचा राक्षस होतो साहेब. त्याच्यामुळं आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की साहेब अशा डुप्लिकेट लोकांना मी म्हणणार पण पक्षवाडी साहेब पक्षवाडी आपल्याला साहेब मी तर खास करून तुम्हाला सांगेन की माझं स्वप्न आहे साहेब की येणाऱ्या उद्याच्या 2029 ला साहेब आपण जर सगळ्या जणांनी प्रकाश आंबेडकर साहेबांसारख्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी तुम्ही जशी पायाला भिंगरी लावली तसं जर काम मला वाटते माझ्या सगळ्या नेत्यांनी जर केलं तर येणाऱ्या विधानसभेवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा बाबा फडकेल्याशिवाय राहणार नाही. पण साहेब काहीच नाही नुसतं लोकांमध्ये जायचं आणि असं करायचं साहेब होत नाही. साहेब हे म्हातारे झालेले आहेत याला बाजूला हे म्हणणार नाही पण यांना चांगली जबाबदारी द्या. त्यांच्याच्यानं होत नाही. ऐकू येईन बोलता येईन चलता येईन. साहेब यम कोण आहेत ना शेळ्या बाजूला करा साहेब. त्या शेळ्याच्या मागे वाघ लपले त्या वाघाला जर मला वाटतं आपण जर पुढे गेलं तर निश्चितपणे शिवसेनेला येणाऱ्या 2029 ला पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. साहेब आजही तुम्हाला सांगतो या ठिकाणी सन्माननीय महायुतीचं सरकार साहेब अंतकरणातून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हे महायुतीचं सरकार जर कुणामुळे आलं असेल तर मित्रो सांगा इमानदारीने सांगा कुणामुळे आलं सांगायला कुणामुळे आलं. साहेब चेहरा शिंदे साहेबांचा होता. साहेब लोक शिंदे साहेबांवरती प्रेम करत होते. साहेब लाडकी बहीण अक्षरशः ढसा लढत होती की आम्हाला आतापर्यंत एक कुणीही रक्षाबंधनला काही दिलं नाही. दिवाळीला तुम्हाला सांगतो आमच्या बहिणी बिना साड्याच्या राहिल्या पण शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे माझ्या लाडक्या बहिणीची रक्षाबंधन आणि दिवाळी सुद्धा चांगली झाली आणि या ठिकाणी या महाराष्ट्रावरती महायुतीचं सरकार बसलं. हे साहेब सूर्याला दोन्ही हाताने जर झाकलं तर लपल्या जात नाही. साहेब मी नाही या महाराष्ट्रातला
सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, सर्व जाती धर्मातले लोक एकच म्हणतात की नाही, नेता असावा तर शिंदे साहेबासारखा असावा. हे मी म्हणत नाही साहेब, या महाराष्ट्रातली जनता म्हणते. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये साहेब तुम्ही आमच्यावरती जी जबाबदारी टाकसाल ती जबाबदारीने त्या ठिकाणी पार पाडल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी शब्द म्हणतो. आणि तुमच्या सगळ्याच्या वतीने देऊ का शब्द, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तिन्ही विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा फडकवणार आहात का? वसमत फडकवणार आहात का? हिंगोली फडकवणार आहात का? आणि आता कळमनुरीचं साहेब आता काय विषय, तुमच्या आशीर्वादाने एकदा नाही तर तुमचा बरोबर आहे. कळमनुरी पुन्हा तिसऱ्या वेळेला देता का निवडून? तुमच्या माहिती आहे या ठिकाणी साहेब पुन्हा एकदा एमएलसी स्थानिकच्या उमेदवारांना द्यावा अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.